नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे आणि त्या निमित्तानं आज आपण खास पाहुणे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत. आपल्यासोबत आहे श्री ज्येष्ठराज भालचंद्र जोशी सर. नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तसंच आपल्यासोबत आहे श्री अनंत पांडुरंग देशपांडे सर. देशपांडे सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि आमच्या तिघांतर्फे तुम्हा सगळ्या श्रोत्यांना आणि यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या भरपूर शुभेच्छा. आज ज्येष्ठराज जोशी सर आपल्यासोबत आहेत आणि अनंत देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. या दोघांची थोडक्यात ओळख करून देते, कारण थोडक्यात अशासाठी म्हटलं की त्यांचं कार्यच मोठं आहे, ते तुमच्या आता मुलाखतीवरून लक्षात येईलच. तर श्रीयुत ज्येष्ठराज भालचंद्र जोशी हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये गेली 52 वर्ष कार्यरत होते आणि शेवटची 10 वर्ष ते संचालक पदावर कार्यरत होते. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं त्यांचं संशोधन सुरू असतं आणि मराठी विज्ञान परिषदेचं गेली 10 वर्ष अध्यक्षपद ते सांभाळत आहेत. आणि मराठी विज्ञान परिषदेचं काम तर सर्वश्रुत आहेच, तर आज त्याची माहिती आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर पद्मभूषण आहेत. अच्छा, अरे वा. आणि श्रीयुत अनंत पांडुरंग देशपांडे सर हे व्यवसायाने इंजिनियर आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते, आणि गेली 35 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि 50 वर्ष त्यांनी विज्ञान प्रसारक म्हणून काम केलेलं आहे. तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छानशी छोटीशी मुलाखत आपण आज मी प्रयत्न करते तुमचा घ्यायचा. सर, थोडक्यात तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय, म्हणजे विज्ञान आणि तुम्ही कसे जोडले गेलात त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचंय. माझा जन्म खेड्यातला, हा, सातारा जिल्ह्यातलं 5000 वस्तीचं एक खेडेगाव. हा, त्याच्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती. हा, आणि मला त्या लहान वयामध्ये सुद्धा दिसत होतं की शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात वेगवेगळ्या गोष्टीसाठी. किंवा जे 12 बलुतेदार असतात, सुतार असतील, लोहार असतील, बांधकाम करणारे गवंडी असतील, देवळात पूजा करणारे असतील, ते सुद्धा खूपच कष्ट करतात. आणि ते कष्ट करून सुद्धा त्यांना पुरेसं असं काही लाभदायक मिळतं असं मला दिसलं नाही. त्या कष्टाचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि ते कष्ट कमी करण्यासाठी काय काय करता येईल असं ते मनात यायला लागलं. त्यातच माझे वडील हे तंत्रज्ञानाविषयी जागरूक होते. त्यामुळं घरात दुधाचा व्यवसाय होता, पण हे दूध पुण्याला पाठवता येईल का, आणि ते जर 2 दिवस टिकवायचं असेल तर त्यांनी पाश्चरायझेशनची सोपी पद्धत आणि चिलिंग म्हणजे थंड करण्याची सोपी पद्धत आणि त्याच्यासाठी लागणारी चूल ही शोधून काढली. आणि ज्या यंत्राच्या साह्याने गुळ करायचे त्या गावामध्ये, तर त्याच्यामध्ये गुळाचा दर्जा खराब व्हायची शक्यता असायची आणि गुळ कमी पण यायची शक्यता असायची. तर त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा कशी उभारावी, असलेलीच यंत्रणा, तर ते मला घेऊन जायचं बघायला. त्यावरून मनात एक असं बिंबलं की आपले मित्र मैत्रिणी सगळे गरीब आहेत, त्यांचे आई वडील कष्ट करतायत आणि हे प्रश्न जर मनामध्ये आहेत तर ह्याच्याबद्दल आपल्याला आयुष्यात काही करता आलं तर. आणि केव्हा तरी मला शिकत असताना उमगलं की असे सर्व प्रश्न विज्ञान तंत्रज्ञानाने सुटतात. हे एकदा मनात आल्यानंतर मग कुठंतरी सुरुवात झाली कुठला तरी प्रश्न सोडवण्याची. जे आपण आता हायड्रोजनला खूप महत्व देतो, तो हायड्रोजन कमीत कमी पैशात कसा तयार व्हावा हा माझा पहिला प्रश्न होता आयुष्यातला. तर तो इलेक्ट्रॉलिसिसनी करत असत, पण ती विद्युत इलेक्ट्रोड पर्यंत पोहोचतोपर्यंत त्याच्यामध्ये बरेच अडथळे होते असं लक्षात आलं. मग त्याच्यातून एक एक अडथळा दूर केला की त्याच्यातून फुकट जाणारी वीज कमी होऊन ज्याला 1 किलोला 65 युनिट्स लागत असत ते 45 युनिट्समध्ये कसा करायचा किलो, असा पहिला अनुभव मिळाला. तो इंडस्ट्रीनी वापरायला सुरुवात केली. मग मला त्याच्यातून इतका आत्मविश्वास आला की असेच आपण समाजाचे प्रश्न घेऊया आणि सोडवूया. आणि मी ज्या संस्थेत काम करत आलोय त्या संस्थेची संस्कृतीच अशी होती
की समाजाचे प्रश्न सोडवायचे. वा. हा, त्यामुळे ते वातावरण, हम्म. माझी मूलभूत इच्छा हम्म. आणि समाजात असलेले प्रश्न या सगळ्याचं एकत्रीकरण करून हम्म. मजा. नक्कीच. देशपांडे सर, तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सांगावं. मी मुळातला पुणेकर आहे. पुण्याच्या प्रसिद्ध नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी. वा. त्या शाळेने आम्हाला खूप सांस्कृतिक गोष्टींची शिकवण लहानपणापासून दिली. हा. घरामध्ये माझे वडील वैद्य होते. वा. संस्कृतचा व्यासंग, हम्म. संगीताचं उत्तम ज्ञान, हम्म. या ते चांगले पट्टीचे वक्ते होते. संस्कृतमध्ये चांगलं तास तास भाषण करू शकायचे. मराठी इंग्रजीमध्ये होतच होतं. हम्म. लेखन करायचे. त्यामुळे ह्या सगळ्याचा एक वारसा हम्म. माझ्यापर्यंत चालत आला आणि त्यातून मग भाषण करणं, लेखन करणं वगैरे या गोष्टी हम्म. अंगभूत अशा सुरू झाल्या. हम्म. पुण्यामध्येच मी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून नोकरीच्या निमित्ताने हम्म. इतर अनेक जण येतात तसं मुंबईला आलो हा. आणि मग मुंबईमध्ये रमलो. आणि त्यानंतर मग मराठी विज्ञान परिषदेचं काम करू लागल्यावर हा. जरी इंडस्ट्रीमधून निवृत्त झालो तरी देखील हा. इथेच राहिलो आणि गेली 50 वर्ष विज्ञान परिषदेशी जोडला गेलेलो आहे. हम्म. आणि विज्ञानाचा प्रसार अनेक अंगाने कसा करता येईल हम्म. याच्यासाठीचा प्रयत्न इतर माझ्या अनेक सहकार्यांबरोबर हम्म. आणि जोशी सरांसारख्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतो. सर, तुम्हाला मी असं विचारेन की संशोधन हा महत्त्वाचा भाग असतो विज्ञान शाखेमध्ये. तर कशा प्रकारचं संशोधन तुम्ही काही मुलांना मार्गदर्शन करता का, किंवा कशा पद्धतीचं संशोधन करण्याची आता काळाची गरज आहे त्याविषयी थोडंसं सांगा. बरोबर. माझ्या संस्थेच्या वातावरणाबद्दल सांगितलं हां. आणि ते वातावरण निर्माण करणारे अतिशय उच्च कोटीचे असे प्राध्यापक होऊन गेले. हां. प्राध्यापक व्यंकटरामन, प्राध्यापक बी डी टिळक, प्राध्यापक जी पी खाणे, प्राध्यापक जे जी खाणे आणि मुख्यत्वे ज्यांचं मला व्यक्तिशः मार्गदर्शन लाभलं ते प्राध्यापक मनमोहन शर्मा. तर ह्या तयार झालेल्या भट्टीमध्ये काम करायला मिळाल्यामुळं सुरुवातीपासून यशस्वीतेपर्यंत कसं जायचं याचा मूलमंत्र हाताशी मिळाला. तर माझ्या कामाचं सूत्र हेच राहिलंय जे मी मगाशी सांगितलं, त्याचंच जरा मी पुढे नेतो की आपलं जे कारखानदारी आहे ती कारखानदारी जागतिक पातळीवरती कशी आणायची, सगळे खर्च कमी कसे करायचे त्या ह्याच्यामध्ये. जर उत्पादन वाढवायचं असेल तर त्याला लागणारं ज्ञान, नेहमी एखादा प्रश्न सुटत नसतो ह्याचा अर्थच असा की त्याची आपल्याला इन्साईट नसते. खरं काय आहे त्याच्या पाठीमागं दडलेलं आहे ते माहीत नसतं. ते दडलेलं लक्षात आलं की तो प्रश्न सुटतो. तर आता पहिल्या पद्धतीचे प्रश्न म्हणजे आपली कारखानदारी जागतिक पातळीवरती उल्लेखली जाते, नावाजली जाते, नावाजायला पाहिजे. ती सध्या नाहीये म्हणून आपण गरीब आहोत त्या ह्याच्यामध्ये. तर तशा पद्धतीचे जवळजवळ प्रश्न सोडवणं असं माझा मुख्य विषय आहे की कमीत कमी किमतीमध्ये, म्हणजे परदेशातून आपण जर यंत्र विकत आणली तर त्याच्यापेक्षा 5 ते 10 पट कमी किमतीमध्ये यंत्रणा तयार करणं आणि त्याच्यासाठी जे मूलपदार्थ रॉ मटेरियल्स म्हणतो तर ते वापरताना त्याच्यापासून इतर प्रॉडक्ट न बनता आपल्याला पाहिजे तोच. आणि आम्हाला खूप महत्त्वाचं एक लक्ष द्यावं लागतं म्हणजे सेफ्टी. आणि आपण करत असलेल्या कार्यामधून काही प्रदूषण होत आहे का, पाण्याचं प्रदूषण होत आहे का, हवेचं होत आहे का, घनपदार्थांचं होत आहे का. तर हे न होता तरी सुद्धा जागतिक पातळीवरती. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की असे प्रश्न भरपूर आहेत आपल्याकडे की जे सोडवता येतील. आणि असे प्रश्न सोडवण्यासाठी जी तरुण तल्लक चलाख मुलं मुली लागतात तीही भरपूर आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांची जोडणी करून असं करत राहणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. मला तुमच्याशी बोलताना आठवत आहे, शाळेमध्ये असताना जनरली एक निबंध असायचा की विज्ञान शाप की वरदान. तर तुम्ही काय सांगाल याबद्दल?
विज्ञान नक्कीच वरदान आहे, हा नक्कीच वरदान आहे. कधी कधी काही माणसं हे जास्त काय म्हणतो ग्रीडी हा हो हा ग्रीडी असतात, हा. म्हणजे सत्तेच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने. हम्म. आणि मग जशी गरिबी विज्ञानामुळे आहे हा तशीच ही अवैज्ञानिक ज्या गोष्टी आहेत की लोकांच्या बद्दलच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा असतात. कोणाला जगातलं श्रीमंत व्हायचं असतं, कोणाला जगामध्ये काय म्हणू आपला अधिकार चालेल असं नेतृत्व पाहिजे असतं. हम्म. तर अशा गोष्टीमुळं मग ते कुठल्याही पद्धतीच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची ते हत्यार बनवू शकतात. हम्म. आणि तर अशी लोक तयार होऊ नयेत हम्म. म्हणून आपणच सुसंस्कृतता कशी आणायची ही आपली गरज आहे. म्हणजे आपणच जर व्यक्तीच्या पातळीवरती हा. आपणच ग्रीडी राहिलो नाही, कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी पदार्थामध्ये आपण आपलं आयुष्य, तर त्याचा इतर जण त्याचा अनुनय करतात. हम्म. आणि त्याचा जो भविष्याचा जो शापाचा जो भाग आहे हा. तो नक्की हळूहळू कमी होईल. हो, पण आपल्या भारतामध्ये खूप मोठी लोकसंख्या आहे आणि आता मशीन्स आल्यामुळे, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे कसं होतंय, 10 लोकांना जो काम मिळणार होतं ते एका मशीन्स काम करून जातं. तर त्या अनुषंगाने मी देशपांडे सर तुम्हाला विचारेल की हे झाल्यामुळे थोडं विज्ञानाचा आपल्याला थोडा मार बसलाय का, मारक ठरलाय का? पहिल्यांदा मी शाप की वरदान याच्यावरती थोडंसं बोलू इच्छितो. हो नक्कीच. की सुरी आपण बनवली, घरामध्ये भाजी कापायला आपण फळं कापायला ती वापरतो, त्याने दुसऱ्याला इजा सुद्धा करू शकतो. हा तेव्हा आपलं तारतम्य विवेक बुद्धी वापरून हा. आपण विज्ञानाचा वापर कसा करायचा हे ठरवलं पाहिजे. हम्म. अणूचा उपयोग शांततेसाठी करता येतो, वीज बनवण्यासाठी करता येतो, अन्न टिकवण्यासाठी करता येतो, त्याच्यापासून अणुबॉम्बही बनवता येतो. बरोबर. हा. आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे विज्ञान हम्म. हे शापापासून दूर नेऊन वरदानापर्यंत पोहोचवण्याचं काम हा. सुसंस्कृत व्यक्तीने करायचं आहे. आणि भारतामध्ये हा सुसंस्कृतपणा हम्म. हा इतर देशांपेक्षा अधिक आहे. हम्म. नक्कीच. आता तुमचा दुसरा प्रश्न काय होता मगाचा? लोकसंख्या आपली हो, बरीच हा, आहे, हा. पण एक मशीन जे 50 लोकांचं काम करतं त्यामुळे मग 50 बेरोजगार होतात. तर तो माझा प्रश्न आहे. हा प्रश्न चांगला आहे. लोकसंख्या आपली खूप आहे. हा. आता 140 कोटी लोकसंख्या आहे. या 140 कोटी लोकसंख्येसाठी हम्म. जर हातमागावरती आपण कापड बनवायचं ठरवलं हा. तर ते पुरं पडणार नाही. 140 लोकांसाठी कपडे बनवणं एवढं हातमागावरची हा. क्षमता नाही. क्षमता नाही. आणि त्यामुळे यंत्राने आपल्याला ते बनवायला पाहिजे. हा. आता यंत्राने बनवल्यानंतर 10 माणसाचं काम यंत्र एक माणूस करतं. हा. पण यंत्राची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा माणसं लागतात. हा. यंत्राचे सुटे भाग विकण्यासाठी आणि ते बनवण्यासाठी सुद्धा माणसं लागतात. हम्म. त्यामुळे एकूण जर तुम्ही सरासरीने विचार केला हम्म. तर माणसं बेकार राहत नाहीत. हा. माणसांची जी बेकारी आज दिसते ती वाढत्या लोकसंख्येमुळे आहे. हम्म. आणि प्रत्येकजण असं म्हणतो की मला नोकरी पाहिजे. हम्म. सगळ्यांनी नोकरी करायची गरज नाही. त्यांनी स्वतः जर व्यवसाय केला हम्म. तर त्याच्यामधून तुम्हाला स्वतःचं अर्निंग करता येतं. हम्म. तेव्हा त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. पूर्वी कम्प्युटरला असाच विरोध झाला. हो. अगदी 1970 साली मुंबईमध्ये LICने विरोध केला. हम्म. परंतु आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल रूपी कॉम्प्युटरच आहे. हो. आणि मग त्याची दुरुस्ती ते विकणारे लोक आहेत, ते डिझाईन करणारे लोक आहेत. त्यामुळे सगळ्यांना जॉब मिळतात. हा. आणि त्या दृष्टीने भारतामध्ये नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. हम्म. आणि त्या संस्थेतर्फे मगाशी जोशी सरांनी सांगितलं त्या 12 बलुतेदारांनी हम्म. नवीन ज्या पद्धती शोधून काढल्या आहेत हो. त्याची नोंदणी करून एका सुताराचं कौशल्य दुसऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल हम्म. असा सुद्धा विचार. आणि हा परत यंत्रातर्फे होतोय. हो. म्हणजे यंत्राचे उपयोग हे नाना प्रकारचे आहेत. हम्म. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेऊनच आपण जर पुढे गेलो हा. तर आपल्यासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचं भलं त्यातून होणार आहे. नक्कीच. बरोबर. विज्ञानाचं कसं आहे की शाप का वरदान, पण आपण विज्ञानाचाच असा उपयोग केला हा. की ज्याला आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणतो, हा. की नोकरीच्या शक्यता आहेत
त्या वाढण्यासाठीच विज्ञान तंत्रज्ञानाची निर्मिती करायची, त्यांच्यासाठीच. असे खूप गोष्टी असतात. आता मका वाढतो, नारळ असतात, काजू असतात, मग त्याच्यामधून 140 कोटींपैकी जवळजवळ 30-40 कोटी लोकांना काम मिळेल असं जर आपण तंत्रज्ञान निर्मिती केली ह्याच्यापासून, तर ती शक्यता आहे. आणि अजून कितीतरी पटीने लोकांना, म्हणजे शाप का वरदान. तर एका बाजूला हे जे नवीन आपण तंत्रज्ञान निर्मिती करतो ते आधी चाललेल्या ज्या गोष्टी आहेत जीवनातल्या त्याच्या पोटावर नाही बसत, हे सगळं नवीन आहे. आणि त्या नवीन ह्याच्यातून आपण इतकी नवीन परिसीमा तयार करतो त्या ह्याच्यातून, तर मला तर ते खूप वरदान वाटतं. सरांच्या मुद्द्याला पोषक मी असं बोलतो की आज शेतीमध्ये कामगार लोक मिळत नाहीत शेती करण्यासाठी. म्हणजे एका बाजूने बेकार आहे, पण दुसऱ्या बाजूने शेतीमध्ये काम करायला माणसं मिळत नाहीत. मग त्यामुळे ट्रॅक्टर येतो, पेरणी यंत्र येतात, कापणी यंत्र येतात. शेती तर केली पाहिजे, आपल्याला रोजचं अन्न मिळवलं पाहिजे, म्हणून साठी यंत्राची गरज पडते. दुसरी गोष्ट अशी की आज केरळ सारख्या किंवा कोकणासारख्या भागामध्ये नारळ काढायला माणसं मिळत नाहीयेत. त्यामुळे मग त्याच्यासाठी वरती चढण्यासाठी लिफ्ट सारखी यंत्रणा करायची. केरळमधल्या एकाने शाळाच काढलेली आहे की नारळ कसे काढायचे, आणि स्वतः प्रिन्सिपल त्याचं मार्गदर्शन करतात. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला माणसांचा तुटवडा आहे त्या ठिकाणी यंत्र आणलंच पाहिजे. आणि काही धोक्याच्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ जिथे 1000 डिग्री सेल्सिअस वरती चालणारी भट्टी आहे त्याच्या जवळ माणसाला जाता येत नाही, खूप गरम असतं त्या तिथे. किंवा रात्री काम करायचे, काही विषारी पदार्थांसोबत काम करायचे, अशा ठिकाणी माणसांना काम करणं धोक्याचं आहे. या ठिकाणी यंत्रच लागतात. तेव्हा ह्या पद्धतीने यंत्र कुठे, माणूस कुठे, माणूस कमी तिथे यंत्र आणलं तरी देखील यंत्राची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा माणसंच लागतात. तेव्हा असा विचार आपण शाप हा मनातून काढून टाकला पाहिजे. नक्कीच. खूप छान तुम्ही दोघंही बोलताय आणि अगदी ऐकत राहा असं वाटतंय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा विज्ञान दिवसाचा खास पॉडकास्ट आपण चालू ठेवूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि आज राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आपण शोध ज्येष्ठराज भालचंद्र जोशी आणि शोध अनंत पांडुरंग देशपांडे यांच्याशी संवाद साधतोय. सर, आता भारताची सद्यस्थिती याकडे मी थोडंसं वळते की आता फारच विज्ञान प्रगती पथावर आहोत. आपण चंद्रावर पोहोचलोय आणि चंद्रयान आता यावर्षीच झालं. तर त्या अनुषंगाने आताची सद्यस्थिती आणि भविष्यातला भारतामधील आणि विज्ञानाचं योगदान याविषयी थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. बरोबर. खूपच चांगली घटना घडली. आपण चंद्रावर गेलो. चंद्रावर गेलो हे यशस्वी पाऊल ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे खूप शास्त्रज्ञांची वेगवेगळ्या विषयामध्ये मार्गदर्शन लागतं. आणि त्या विषयामध्ये विज्ञान पुढं गेलेलं असतं ह्याच्यामध्ये. तर आपल्याकडे ज्या शिक्षण संस्था आहेत, IIT, NIT, ICT, आयसर, नायसर किंवा नायपर, अशा ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये संशोधनाच्या इतक्या सुंदर सोयी करून ठेवल्या आहेत सरकारने की आता जे जे देशाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी लागणारं मनुष्यबळ आणि त्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा या सगळ्यासाठी आपण बऱ्यापैकी सुसज्ज आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनीच आता लक्ष घातलं तर मला तरी वाटत नाही की विज्ञानामधला कुठलाही प्रश्न. माझ्या डोळ्यासमोर नेहमी एक येतं की आपल्याकडे नोबेल पारितोषिक विजेते का तयार होत नाहीत. बरोबर. तर माझं तर मत असं आहे की नोबेल पारितोषिकांपर्यंत जरूर जावं.
देतात त्याच्याबद्दल आनंदच आहे. हा. आणि आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांना सगळेच जागतिक कीर्तीचे हा. सगळे बहाल व्हावेत. हम्म. जे काही पारितोषिक असतील ते. पण मुख्य म्हणजे जे मी बोलण्याच्या सुरुवातीला म्हणालो हा. की जे कष्ट आहेत जर विज्ञान तंत्रज्ञानाने ते सोडवले नाहीत हा. तर तिथे आपण जास्त लक्ष देऊया. नोबेल तयार करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणा, त्याच्यासाठी लागणारे पैसे, त्याच्यापेक्षा आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली ऊर्जा, हा. वेळ नक्की. आणि पैसा हा. असं सगळं त्याच्यासाठी खर्च करूया. आणि ते खर्च करण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती होती आहे असं माझं मत आहे. हा. पण तरी सुद्धा काही मी या बाबतीमध्ये आणखीन पुढे असं सांगू शकेन की नोबेल पारितोषिक मिळवणं हे एक परिमाण झालं देशाच्या विज्ञान प्रगती जोखण्यासाठीचं. हा. परंतु दुसऱ्या बाजूने जर तुम्ही बघितलं तर मला आठवतोय तो काळ साधारणपणे 1970च्या सुमाराला दुधाचा प्रचंड तुटवडा सगळीकडे होता आणि आरे कॉलनीचा बिल्ला मिळवणं हे पद्मभूषण मिळवण्यापेक्षा अधिक अवघड होतं. परंतु आज आनंदच्या निमित्ताने दुधाचा जो महापूर सगळीकडे निर्माण झाला आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा, पश्चिम महाराष्ट्रातून वगैरे वगैरे, आणि त्यामुळे तुम्हाला घरामध्ये 10 पाहुणे आले तर देखील आयत्या वेळेला दूध मिळू शकतं. हा जो प्रश्न सुटला हा नोबेल पारितोषिकापेक्षा मला महत्त्वाचा वाटतो. दुसरी गोष्ट अशी की आज आमच्या डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि आत्माराम भैरव जोशी यांच्यासारख्या शेतीशास्त्रज्ञांनी जो शेतीचा प्रश्न सोडवला आणि हरित क्रांतीच्या निमित्ताने जास्तीचं उत्पादन झालं आणि मग लहरी निसर्गाला तोंड देऊन सुद्धा आपल्याकडे अन्नाचा तुटवडा पडत नाही. त्याच 1970 साली दुकानं ओकीबोकी दिसायची. आज तुम्ही कुठलंही दुकान बघा, मालाने ते ओसंडून वाहत असतं. मग ते धान्याचं असो, आणखीन कशाचंही असो, कापडाचं असो वगैरे वगैरे. आता ही जी सगळी प्रगती झालेली आहे ही शेतीच्या निमित्ताने झाली आणि याच्यासाठी आमच्या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे कष्ट हे उपयोगी पडलेले आहेत. हा मुद्दासुद्धा मला नोबेल पारितोषिकापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा वाटतो, कारण देशातल्या सगळ्या लोकांपर्यंत त्याचा फायदा पोचलेला आहे. तशीच ही जी निळी क्रांती आहे म्हणजे इस्रोच्या निमित्ताने झालेली, की ज्या देशाला सांगितलं होतं की अहो ही महागडी गोष्ट आहे, तुम्ही याच्यात पडू नका, तुमचा देश दरिद्री आहे, आणि तरी देखील विक्रम साराभाईंसारखे लोक आणि इंदिरा गांधींचा त्यांना मिळालेला पाठिंबा, ह्या 2 गोष्टीमुळे आपण जी भरारी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण परदेशाचे उपग्रह उडवतो आणि लाखो कोटी रुपयाचं परदेशी चलन मिळवतो. आणि वसंतराव गोवारीकरांसारख्याने 1980 साली रॉकेटसाठी जे इंधन तयार केलं त्याच्या पुढची आवृत्ती गेले 45 वर्ष झाली तर देखील जगात अन्यत्र कुठंही झालेली नाही. ही जी दूरदृष्टी या सगळ्या शास्त्रज्ञांनी दाखवली आणि एकूण भारताला पुढे नेलं, नोबेल पारितोषिकापेक्षा मला याचं महत्त्व अधिक आहे. नक्कीच. तरी सुद्धा आपल्याकडे अगदी हातावर मोजता येतील असे शास्त्रज्ञ आहेत. म्हणजे अगदीच डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं नाव घेईल, नंतर जयंत नारळीकर सर आहेत, तुम्ही मगाशी व्यंकटरामन सरांचा उल्लेख केला तसे आहेत. तर असे 4-5च आहेत जे अगदी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. तर आपल्याकडे असे शास्त्रज्ञ का तयार होत नाहीत, काय कमतरता आहे? आणि आपल्या भारतामध्ये एवढं सगळं ज्ञान प्रसारणाचं काम होत आहे तरी पण ही सगळी मुले, जी तरुण पिढीची मुलं आहेत ती जर्मनी, अमेरिका अशा म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जात आहेत. तर ते थोडंसं खेदजनक आहे. तर त्या दृष्टीने तुमचे काय विचार आहेत? मला स्वतःला खेद होत नाही. कारण 140 कोटीपैकी 60 ते 70 कोटी मुलंच असतील. म्हणजे 15 ते 25-30 वयोगटामधली. तर त्या 70 कोटी मधली जातात किती, तर 5-10 लाख जातात, बाकी 70 कोटी राहतात. आणि जे विज्ञान तंत्रज्ञान आपल्या देशाला लागतं त्याच्यासाठी जे ज्ञान लागतं, जी वृत्ती लागते, जी तडफ लागते, ती सगळी इथं राहिलेल्या मुलामुलींमध्ये भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळं जे परदेशी जातात त्यांना आपण नेहमी शुभेच्छा द्यायला पाहिजे.
आणि जे आपले राहतात हा. त्यांना अजून आपल्याला मार्गदर्शनाचा अभाव आहे. हा. म्हणजे एवढ्या सगळ्या सुखसोयी आहेत, हा. इतके सगळे प्रश्न आहेत हा. आणि आपण ते यशस्वीपणे सोडवून त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. हम्म. हे असे जर आपण धडे हे तरुण विद्यार्थिनींसमोर आज आचार्य हो, मराठी महाविद्यालयात महाविद्यालयांनी किती छान प्रगती केली बघा. ते महत्वाची स्टेप घेतली. हा. आम्ही इथं आलो आणि असं त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की हा. 2-3 तरी उदाहरणं सांगितली हम्म. की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे किती संपत्ती निर्मिती करू शकतो. हा. असं हे मोठ्या प्रमाणावरती विज्ञानाचा प्रसार व्हायला पाहिजे. दुसरं एक कारण असतं याच्यामध्ये की अशा संस्थांमध्ये मोठे शास्त्रज्ञ होतात हम्म. जिथं जो समाज आहे हम्म. तो सगळा समाजच विज्ञानाधिष्ठित असतो. अच्छा. त्यामुळं आपण ज्या वेळेला म्हणतो की आपल्याकडून मोठे शास्त्रज्ञ व्हायला पाहिजेत, जे जगामध्ये ज्यांची कीर्ती भरभरून जाईल असे व्हायला हा. पाहिजेत, अशा वेळेला मराठी विज्ञान परिषदेसारखं काम करून हा. विज्ञानाचा प्रसार करून विज्ञानिष्ठता आली की मग त्याच्यात होणाऱ्या तरुण तरुणी अशा पद्धतीचं काम करू शकतील असं मला वाटतं. हा. सर, तुम्ही पुण्याचे आहात तर पुणेकर आहात आणि पुण्यामध्ये तर हो फार विद्वत्ता आहे, म्हणजे कसून अशी भरलेली आहे. तर थोडं पुणा म्हणा, बँगलोर म्हणा आणि सगळ्याच म्हणजे भारतामध्ये फार बऱ्याच ठिकाणी विज्ञानाचा खूप छान अभ्यासक्रम शिकवला जातो आणि सगळे सायंटिस्ट शास्त्रज्ञ घडत असतात. तर तुमचं ह्या मुलांच्या मागे म्हणजे मुलांनी नेमकं त्यांना शिष्यवृत्ती पण आहे, म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असू दे किंवा अशी शिष्यवृत्ती त्यांना मिळते आणि संशोधनाचं त्यांना मार्गदर्शन मिळावं असं पोषक वातावरण भारतामध्ये सुद्धा आहे. तरी सुद्धा ही मुलं का बाहेर जातात आणि त्यांनी जावं की जाऊ नये, थोडंसं त्या दृष्टीने तुम्ही नाही, मग अशी जोशी सर म्हणाले त्याप्रमाणे जाणाऱ्या मुलांची संख्या आपल्याला जास्त वाटली हा. तर देखील एकूण लोकसंख्येशी तुलना करताना ती नगण्य हा. आहे. एक दुसरी गोष्ट अशी की ही मुलं जरी परदेशी गेली तरी घार हिंडते आकाशी तरी तिचे लक्ष पिलावरी. हे जसं आहे तसं माझ्यापुढे अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे आता गरजे मराठी ग्लोबल सारखी संस्था, तर त्याची माणसं या इथे येऊन सातत्याने आपल्या देशासाठी काय करता येईल या दृष्टीने भाषणं देणं असेल, मदत करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने करत राहते आणि सगळ्या लोकांचं लक्ष भारताची प्रगती कशी व्हावी इकडं आहे. तिसरी गोष्ट अशी की साधारणपणे 70-80 सालाच्या सुमाराला परदेशी जाणाऱ्या लोकांचा ओघ होता, आता परत येणाऱ्या लोकांची सुरुवात झालेली आहे. त्याचं कारण परदेशी ज्या संशोधनाच्या सोयी होत्या त्या सोयी आपल्या देशामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि परदेशच्या अनेक संस्था आता भारतामध्ये त्यांनी काम सुरू केल्यानंतर भारतीय लोकांना या इथं आणून नेमणं, कारण तिकडचं ट्रेनिंग झालं आणि त्यांना या इथली संस्कृती, इथली माणसं, इथली कार्यपद्धती माहिती आहे म्हणूनसाठी त्यामुळे भारतीय लोक आता परत येऊ लागलेले आहेत. तिसरी गोष्ट अशी की 60% मार्क मिळाले की तो फर्स्ट क्लास आला आणि 59% वाल्याचं काय, तो तितकाच हुशार आहे ना. त्यामुळे 60% वाला जर परदेशी गेला आणि 59% वाला भारतात राहिला तर आमचं काही नुकसान नाही. तो तितक्याच हिरिरीने काम करत असतो. आणि आज आता बंगलोर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या सर्व ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या संस्था सुरू झालेल्या आहेत. आयसर नावाची संस्था सुरू होऊन 15 वर्ष झालीत. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये ते सुरू झालेत आणि आज बऱ्याच ठिकाणी आयसर आहेत, IIT बऱ्याच ठिकाणी आहे, नायसर आहे, IIM आहेत. तर या ठिकाणी चांगल्या शिक्षणाच्या संधी असताना त्या संधीचा उपयोग करून घेऊन लोक काम करतायत आणि आपल्याला फक्त येणेगिनी माणसं माहिती असतात, नारळीकर, माशेलकर, काकोडकर. आमच्या JV जोशींचं काय प्रसिद्धीच्या झोतात नाहीये पण ते तितक्याच महत्वाचं काम करतायत. ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावरती काम करणारे पुण्यामध्ये आमचे संजय आहेत, आयुकामध्ये, त्यांना नाव नाहीये. असं काम करणारे लोक आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक म्हणजे नट नाही आहेत. मी असं जरूर सांगेन की दादर TT पासून किंग सर्कल पर्यंत
अमिताभ बच्चन चालायला लागला तर लोकांची झुंड मागे जाईल, हो परंतु रतन टाटा असतील किंवा माशेलकर असतील ते चालत गेले तर कोणी बघणार सुद्धा नाही, कोणी त्यांना ओळखतच नाही, कारण ते त्यांच्या कामामध्ये वेगळं आहेत. आणि हे जसे प्रसिद्धीच्या झोतामध्ये असतात सिनेमाच्या पडद्यावर किंवा दूरदर्शनच्या पडद्यावर, तसे वैज्ञानिक नसतात, नाही. पण ते आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. खरंच. त्यामुळे त्यांना मुळीच कमी लेखायचं कारण नाही. आणि आपल्या देशामध्ये वैज्ञानिकांची संख्या कमी मुळीच नाही, हा खूप मोठ्या संख्येने लोक चांगल्या ठिकाणी कामं करता आहेत वा. आणि त्याचा समाजाला फायदा मिळतोय. मला असं म्हणायचं आहे हा की तू सुरुवातीला म्हणालेस की पुण्यामध्ये म्हणजे विज्ञान ज्ञान नगरी आहे, हो हो तसंच बंगलोर आहे किंवा कलकत्ता आहे, हा पण भारतामध्ये सर्वात उच्च असं पारितोषिक कुठलं आहे विज्ञानासाठी, तर शांतीस्वरूप भटनागर. बरं. तर ते आता जवळजवळ मागच्या 60 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये हा. आपण 500 जणांना दिलं. हम्म. तर त्या 500 जणांमध्ये पुण्याचे किती, मुंबईचे किती, बंगलोरचे किती असा हा. विचार केला तर या शहराच्या व्यतिरिक्त जिथं ज्यांचा जन्म झाला हा. ती संख्या जास्त आहे. अरे वा. अच्छा हा, त्यामुळं ग्रामीण भागात. हा तर ग्रामीण भागात तर त्याच्यामुळे शास्त्रज्ञ कसा घडतो हम्म. आणि त्याच्यासाठी लागतं काय, हम्म. तर ते थोडंसं आपण समजून घेऊन त्याचा त्याला जे पोषक वातावरण पोषक वातावरण आपण आपल्याला निर्माण करायला करायला. पाहिजे. आता मी विज्ञान परिषदेच्या संदर्भामध्ये येतो. हो ते असं की मराठी विज्ञान परिषदेमध्ये हा. आमच्या जे.बी. जोशी सरांचे गुरु असलेले M.M. शर्मा हा हा महान संशोधक आहेत, अच्छा मुकेश अंबानी आणि रघुनाथ माशेलकरांचे गुरुजी. अच्छा तेव्हा त्यांच्या नावाने जे एक पुरस्कार आम्ही सुरू केला आहे, महाविद्यालयात काम करणारे प्राध्यापक हम्म. शिकवण्याबरोबर संशोधन करतात का, हा. तसंच विद्यापीठामधले प्राध्यापक शिकवण्याबरोबर संशोधन करतात का. हम्म. आणि त्याच्यासाठी गेली 7-8 वर्षे आम्ही जो पुरस्कार 1-1 लाख रुपयाचा देतोय, हम्म. त्याच्यात आम्हाला असं हळूहळू आढळून आले हम्म. की पुणे मुंबई इतकंच हम्म. महत्वाचं काम हा. अगदी आपल्या लहान लहान गावी सुद्धा होतंय. खेडोपाड्यात पण होतंय. ह्या खेडोपाड्यामध्ये सुद्धा हम्म. सध्या महाराष्ट्रापुरतं आम्ही बोलतो, हा. तर महाराष्ट्रामध्ये होतंय. हा, हा. त्यामुळे आपल्याला फक्त दिसतं ज्यांच्या चेहऱ्यावरती प्रकाश पडलाय हा. तेवढीच लोक दिसतात, बाकीची माणसं अंधारात आहेत. दुसरं गोष्ट अशी हा. की मराठी विज्ञान परिषदेतर्फे हम्म. PhDचं संशोधन करणारी मुलं आहेत. अच्छा उदाहरणार्थ सारखी लोकसंख्या वाढते तर शेतीचं उत्पादनही वाढलं पाहिजे. हो मग सोयाबीन पिकाची उत्पादकता कशी वाढवता येईल, आणि ती वाढवत असताना शेतामधल्या कचऱ्याचं काय करायचं. हा मग त्या कचऱ्याचा उपयोग करून बायोचार नावाचं खतच आम्ही बनवलं हा आणि त्याचा उपयोग करून सांगली, मिरज, कोल्हापूर भागामध्ये प्रयोग केले. आणि तेव्हा लक्षात आलं की 25 ते 30% उत्पादकता वाढलेली आहे सोयाबीनची. हम्म. तसंच सोलर एनर्जीच्या बद्दल सुद्धा काम या हा. PhDच्या विद्यार्थ्यांमार्फत होत आहे. हा तिसरी गोष्ट अशी की मराठी आणि बंगाली माणसांना नाटकाची आवड आहे. हो त्यामुळे नाटकाचं माध्यम घेऊन विज्ञान कसं पुढे नेता येईल म्हणून हा. विज्ञान एकांकिका स्पर्धा आम्ही घेतो. वा. आणि त्याचं बीज चांगलं रोवलं गेलेलं आहे. महाराष्ट्रामधून 50-50, 60-60 ठिकाणाहून प्रवेशिका येतात. हम्म. मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणूनसाठी आम्ही त्यांना प्रयोग करायची संधी देतो, हम्म. त्यांना बोलायची अवसर देतो आम्ही. तेव्हा ते काम आहे. आमची मासिक विज्ञान पत्रिका आहे, त्याच्यामधून सोप्या भाषेमध्ये आधुनिक आणि अत्यंत ताजं विज्ञान कसं लोकांपर्यंत नेता येईल हा. ते आम्ही पाहतो. हम्म. घरामधला जो ओला कचरा आहे तो म्युन्सिपाल्टीच्या गाडीमध्ये न देता हा. आपण जर आपल्या घरातला गच्ची असेल किंवा बाल्कनी असेल आणि ऊन येत असेल तर तिथं कुंड्या ठेवून भाज्या कशा त्याच्यामध्ये तयार करता येतील किंवा फळं हम्म. ह्याचंही प्रशिक्षण आम्ही देत असतो. असे अनेक उपक्रम गेली 58 वर्ष वा. मराठी विज्ञान परिषद महाराष्ट्रातल्या तिच्या 61 विभागांमार्फत हम्म. सातत्याने करत आहे. नक्कीच. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण राष्ट्रीय विज्ञान निमित्ताने श्रीयुत ज्येष्ठराज जोशी आणि श्रीयुत अनंत देशपांडे यांच्याशी चर्चा करतोय. तर ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आचार्य 90 FM 90 FM.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त श्रीयुत ज्येष्ठराज भालचंद्र जोशी आणि श्रीयुत अनंत पांडुरंग देशपांडे या सरांशी चर्चा करतो आहोत. सर, मला आता मराठी परिषदेचं, तुम्ही विज्ञान परिषदेचं कार्य थोडक्यात समजावून सांगितलं, पण आता मी लहानाची मोठी पुस्तकं वाचून झाले, म्हणजे आपण जनरली पुस्तकं शाळेतच आपल्या हाती येतं, तसं विज्ञान कथा आणि विज्ञान साहित्य विपुल प्रमाणात झालं पाहिजे. कारण विज्ञान कथा किती रंजक आणि अशा रोचक असतात, नाही का? तर आणि उत्कंठावर्धक असतात, त्या पुढे काय होणार. तर तसं विज्ञानाचं थोडंसं साहित्य अजून थोडं विपुल प्रमाणात घडलं पाहिजे, किंवा विज्ञान कथा लेखक निर्माण झाले पाहिजेत. तर या दृष्टीने तुमचे विचार काय? त्याची माहिती मी सांगतो हो, तुम्हाला. चालेल. 1970 सालापासून मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान रंजन कथा स्पर्धा सुरू केली, जी गेली 50 वर्ष सातत्याने टिकून आहे. आता 54 वर्ष झाली त्याला. आणि त्याच्यामध्ये भाग जयंतराव नारळीकरांनी 74 साली घेतला, पहिलं बक्षीस मिळवलं. आणि त्यानंतर मग डॉक्टर बाळ फोंडके असतील, निरंजन घाटे असतील, सुबोध जावडेकर असतील, लक्ष्मण लोंढे असतील, मेघश्री दळवी असतील, रेखा बैजल असतील, या सर्वांनी बक्षिसं मिळवली आणि विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली. पण नेतेपद त्याच्यामधलं डॉक्टर जयंतराव नारळीकरांकडे आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंक जवळजवळ 350-400 निघतात. या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या अंकामध्ये एक तरी विज्ञान कथा असावी. आता विज्ञान कथा हे साहित्य मुळामध्ये, परंतु त्याच्यामधून एक विज्ञान विचार पुढे जात असतो. म्हणजे विज्ञान समजून घेण्यासाठीची ती कथा नाहीये, परंतु विज्ञान विचार त्याच्यामधून पुढे जात असतो. आणि त्यामुळे त्या कथेला मोठ्या प्रमाणात वाचक लाभत असतात. शिवाय त्याच्यामधून काही बीज अशी असतात की पुढे काय संशोधन होऊ शकेल ह्याच्याबद्दलचे सुद्धा सूचक विचार असतात. आणि हे जसे परदेशी आर्थर क्लार्क असेल किंवा आणखीन कोणी असतील, यांनी जसे व्यक्त केले आणि त्याच्यामधून कॉम्प्युटर आला, त्याच्यामधून परग्रहावरती आपण जाऊ लागलो आता वगैरे गोष्टी आल्या, तसे आमच्या इथल्या शास्त्रज्ञांच्या विचारामधून सुद्धा ह्या गोष्टी आल्या. आणि 1978 साली जयंतराव नारळीकरांनी लिहिलेल्या एका कथेमधून त्याने जर आपण गर्भलिंग परीक्षा केली तर काय दुष्परिणाम होतील हे व्यक्त केलं. आणि त्यानंतर 2-3 वर्षांनी गर्भलिंग चिकित्सेवरती बंधन सरकारी कायद्याप्रमाणे आलं. तशी दुसरी गोष्ट अशी की एखादा धूमकेतू हा जर पृथ्वीवर येऊन आदळणार असेल आणि मोठं नुकसान होणार असेल तर त्याला वळवण्यासाठी म्हणून आपण काहीतरी दुसरा धूमकेतू सोडायचा किंवा उपग्रह, आणि त्याचा अर्ध्या डिग्रीने अँगल बदलायचा, म्हणजे तो पृथ्वीवरती येणार नाही. आणि हीच गोष्ट 4 वर्षांनी नासाला विचारात घ्यावी लागली. तसंच सुबोध जावडेकरांच्या एका कथेमध्ये सध्या जो करोनाचा उपद्रव झाला तर तशा प्रकारचा उपद्रव होऊ शकेल आणि सगळं जग त्याच्यामुळे पीडित होईल, हा विचार त्यांनी त्याच्यामध्ये 10 वर्षापूर्वी मांडलेला होता. तेव्हा विज्ञान कथा ही अशा प्रकारे संशोधनाला सुद्धा एका परीने प्रोत्साहन देत असते. आणि त्यामुळे आता ही जी आमची पहिली पिढी आहे, जयंतराव नारळीकर म्हणा, डॉक्टर फोंडके म्हणा, घाटे म्हणा, हे सगळे लोक 75, 80, 85 ह्या वयोगटातले आहेत. आणि हा प्रवाह चालू राहावा म्हणून साठी गेली 10 वर्ष आम्ही कार्यशाळा घेतो आहोत. आणि महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी आम्हाला सहकार दिलेला आहे. आणि त्या विद्यापीठामध्ये म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राच्या त्या भागातल्या ज्यांना लेखनाची आवड आहे त्या लोकांसाठीच्या कार्यशाळा आम्ही घेत आलेलो आहोत. आणि त्याच्यामधूनही नवीन लेखक आम्हाला मिळत आलेले आहेत. त्यामुळे आणि ह्या विज्ञान कथांचं स्वागत मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दुर्गा भागवत असतील, पु ल देशपांडे आहेत आणि पुभा भावे आहेत, ह्या लोकांनी त्याचं कौतुक केलेलं आहे की मराठी विज्ञान परिषदेने मराठी साहित्यामध्ये विज्ञान कथेचं नवीन दालन उघडलेलं आहे. तेव्हा हे काम त्या दृष्टीने महत्वाचं आहे. बरं, म्हणजे विज्ञान कथा किंवा विज्ञान साहित्य हे विज्ञानाचा प्रसार करायला, एक वातावरण निर्मिती करायला उपयोगी असतं. तसं ज्या देशांमध्ये युरोपीय किंवा अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया
अशा देशांमध्ये जे शास्त्रज्ञ घडले आहेत हा. त्यांच्या त्यांच्या गावामध्ये एक एक प्रयोगशाळा असते आणि स्वतः हाताने प्रयोग करणं, त्याच्यातून चुकीचं बरोबर येऊन एक आत्मविश्वास मिळवणं, हा. नवं काहीतरी शिकणं आणि मुख्यतः त्याच्यातून नवनिर्मिती करणं. वा. तर हे जी कला, ही जी ताकद आहे, ही नव्या पिढीमध्ये येण्यासाठी आता मराठी विज्ञान परिषद ही नवनिर्मिती प्रयोगशाळा, वा. इनोव्हेशन लॅबोरेटरीज हा, हा. असं आपण त्या प्रस्थापित करायचा प्रयत्न करतोय. हा. तर त्याची पहिलाच प्रयत्न म्हणून आपल्या नेहरू सायन्स सेंटरनी हा. आपल्याला जागा देऊ केली आहे अच्छा. आणि तिथं आपण पहिल्या प्रयत्नामध्ये सुरुवात करणार वा. आणि मग त्याचा अनुभव लक्षात घेऊन हा. इतर गावांमध्ये सुद्धा अशा प्रयोगशाळा उभारायचा हा. म्हणजे त्यांनी मानस आहे. हा, मानस आहे. म्हणजे एका बाजूला लिटरेचर तयार करणं हा. त्यासाठी लागणारा आणि दुसऱ्या बाजूला Practical. आत्मविश्वास, हा. आत्मविश्वास येणं अशा दोन्ही पद्धतीने परिषद काम करते. म्हणजे थोडक्यात थिअरी आणि प्रॅक्टिकल असे दोन्ही पेपर आपल्याला असणार आहेत. आणि एक आपल्या पुस्तकांची एक अशी गाडी असते जी गावागावात जाते आणि ते एक छान असं हो, हो, हो. ग्रंथदिंडी हो, जशी हो, निघते हो, हो. तसं एक थोडस ही प्रयोगशाळा सुद्धा जर गावागावात आपण घेऊन गेलो हो, हो. तर खूप सगळ्यांना खूप छान कल्पना आहे, चांगलं. हो. नक्कीच. आणि तुम्ही छान आज इथे आमच्या आचार्य 90 स्टुडिओ मध्ये आलात आणि अगदी काही क्षणांच्या अवधीमध्येच तुम्ही मुलाखतीसाठी अनुमती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि छान मराठी विज्ञान परिषदेचं काम तुम्ही थोडक्यात समजावून सांगितलं आणि तुमच्या भावी सगळ्या प्रोजेक्ट्सना आणि तुमच्याकडून खूप विद्यार्थी तयार होत आणि विज्ञानाचं फार प्रसार हो अशीच मी ईश्वराचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि तुम्हाला दोघांनाही उत्तम आरोग्य विज्ञानाचाच कौल असू दे आणि छान आरोग्य तुम्हाला मिळू दे अशी प्रार्थना. आम्हालाही छान वाटलं आणि तुमचं जे रेडिओ स्टेशन आहे त्याची भरभराट होऊ दे अशी मी इच्छा करतो. हो. आणि आमचं रेडिओ स्टेशन तर विज्ञानावरच तर चालतंय. विज्ञानाचीच देण आहे. नक्कीच. तर ज्येष्ठराज जोशी सर आणि अनंत देशपांडे सर, तुम्ही दोघेही इथे सहभागी झालात आणि आमचा राष्ट्रीय विज्ञान दिवस खूप छान पद्धतीने साजरा केलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, पुन्हा एकदा तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एका नवीन कार्यक्रमात सह भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य